आता काही घडामोडी सविस्तर स्वरूपामध्ये पाहूयात। एसटी कर्मचाऱ्यांचा संप मोडीत काढण्यासाठी सरकारचं पहिलं पाऊल उचललं गेलेलं आहे। राज्यामध्ये सुरू असलेल्या एसटी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाकडून भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। अवजड वाहन चालवण्याचा परवाना घेऊन किमान 1 वर्ष पूर्ण असणं बंधनकारक असणार आहे। सोबतच अवजड वाहन अथवा प्रवासी वाहतुकीचा अनुभव असणं देखील बंधनकारक असेल। 3 दिवसांच्या आत इच्छुकांनी नावं नोंदवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। सध्या राज्यामध्ये सुरू असलेल्या एसटी आंदोलनाला औद्योगिक न्यायालयानं बेकायदेशीर ठरवलेलं आहे। तरीही कर्मचारी आंदोलनावरती ठाम आहेत। अशामध्ये गावी जाणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये यासाठी परिवहन महामंडळानं हे टोकाचं पाऊल उचललंय। परिवहन महामंडळाकडून एक जाहिरात प्रदर्शित करण्यात आलेली आहे। एसटी कर्मचाऱ्यांनी संप सुरू केलेला आहे। हा संप मोडीत काढण्यासाठी राज्य सरकारनं पहिलं पाऊल उचललंय। माझी सहकारी जुही जाधव सध्या आपल्यासोबत आहे। जुही, अगदी कृती आपण पाहतो की एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आजचा दुसरा दिवस आहे। ऐन गणेशोत्सवाच्या काळात सर्व एसटी कर्मचारी संघटनांनी हे आंदोलन संप पुकारलेला आहे। आजपासून मुंबईतून जे चाकरमानी कोकणात जाणारे असतात त्यांची गावाला जाण्याची लगबग सुरू झाली आणि बहुतेक चाकरमानी हे बसने किंवा एसटीनेच प्रवास करतात कोकणात जाण्यासाठी। रेल सेवा जी आहे ती फुल झाल्यामुळे लोक एसटीचा आधार घेतात, मात्र ही एसटी आता ठप्प पडलेली आहे। त्याच्यावर तोडगा काढण्यासाठी आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने भरती प्रक्रिया सुरू केली आहे। कारण का काल औद्योगिक न्यायालयाने या संपाला बेकायदेशीर ठरवलं आहे आणि तातडीने सर्वांनी कामावर रुजू व्हा असे आदेश देखील दिले आहेत। परंतु अजूनही सर्व ज्या कर्मचारी संघटना आहेत त्या आपल्या आंदोलनावर ठाम आहेत। मात्र त्याच्यावरती तोडगा म्हणून आता परिवहन महामंडळाने भरती प्रक्रिया सुरू केली आहे। ही भरती प्रक्रिया करार पद्धतीने होणार आहे, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती होणार आहे आणि त्यासाठी अटी जर आपण पाहिल्या तर मग अवजड वाहन चालवण्याचा परवाना घेऊन किमान 1 वर्ष पूर्ण झालं असलं पाहिजे आणि अवजड वाहन अथवा प्रवासी वाहतुकीचा अनुभव असणे देखील आवश्यक आहे। या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर मग ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 3 दिवसांच्या आत तुम्हाला तुमची नावे नोंदवण्याचे आदेश देखील दिले गेले आहेत। त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी आता परिवहन महामंडळाने हे कठोर पाऊल उचललेलं आहे। निश्चित जुही, धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।